जगज्जननी आदिमाया महालक्ष्मीच्या अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेलं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं हे कोल्हापूर संस्कृतीचा प्राचीन वारसा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा अत्यंत समृद्ध असा हा गडहिंग्लज तालुका आणि त्यातलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं रांजणगाव. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला त्याची भाकरी मिळेल इतकी संपन्नता या रांजणगावात आहे. पण यातही स्वतः ओढवून घेतलेल्या दारिद्र्याच्या चरख्यामध्ये कुटुंबाला पिचवणारा एक कर्मदरिद्री आहे. हनुमंत रांजणे ही त्याच्याच कुटुंबाची कथा. देवा, दिस डोक्यावाला तरी अजून कोणाचं उठायचं नाव नाही. आज पुण्यांदा उशीर झाला तर शंकर भाऊ मलाच ओरडल, होय थांब जरा धीर धर, इथं पाणी बी तापत चाललंय. गाईला चारा घालायचा आहे, कोंबड्यांना दाणं घालायचं हाय, काय कोणाला काय, एकटीने आपलं मर मर मरायचं. धीर धर जरी धर, हे घे घे बाय, खाऊन घे पटापट. एकटीनंच आपलं मर मर मरायचं, मदतीला कोण नाही. चंद्री हाय म्हणून आपली थोडी मदत तरी होती. ए पोरानू चला पटापट खाऊन घ्या, चला 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 बाहेर पटापट कान. चंद्री हाय म्हणून आपलं शंकर दादा वाटत. शंकर दादा, ओ शंकर दादा, ओ शंकर दादा. काय ग कमळा का, कशा पायी बोलावलंस? थांबा की वाईट चहा घेऊन जा. मोप कामं कळली बघ शेतावर. आणि हे काय, तू तयार नाही झाली वय? कामावर नाही यायचीस वय? वय की येणार तर, जरा घरची कामं हात वेगळी करून निघणारच होते बघा. बा शंकर भाऊ, हा एक मागणं होतं बघा. हे बघ, तुझ्या हनम्याला पुण्यांदा कामावर घ्यायचं म्हणशील ना, तर तेवढं मागू नकच बघ. म्या काय हौशेनं काढला होय तुझ्या नवऱ्याला? इतके दिवस मी तुझ्याकडे बघून सगळं सहन केलं. पर तुझा नवरा म्हणजे अगं हप्त्यातून 4 दिवस खाडा करते बघ, आणि येतय गडी ते बी टाईट होऊन. अशानं काम होतात वय? मग याच्याशी झगडा कर, त्याच्याशी झगडा कर. तुमचं समज खरं आहे वो, पर म्या तरी काय करू? पोटाला 3 लेकरं आहेत, एकलीच्या मजुरीनं भागणं झालं वो. रोजची हातातोंडाची गाठ पडणं बी कठीण झालं, म्हणून म्हणलं हे एक डाव माफ करा. समज कळते बघ मला, पण मी काय करू? एखादं सांगून सवरून 4 शिव्या घालून सुधारणारातला असताना तुझा नवरा, तर मी विचार केला असता बघ. तर तुझा नवरा म्हणजे कोळसा बरा असं म्हणायला लागेल बघ. किती बी उगाळा, खाली काळा बुक्काच पडणार. आता हे बघ कमळात, मी तुला सांगतो, 5 रुपये तुझी मजुरी वाढवून देतो बघ मी. तर त्या हनम्याचा विषय सोड बघ. चाल रे बाप. बाबा, कितींदा सांगलं यांना तरी ऐकायचं नाव नाही. कितींदा आपल्या दरवेळी दुसऱ्या समोर पदर पसरायचा. कोणाला काय, अजून कोण उठलं नाही. ए परानू, उठा की लवकर. आता किती वेळ झोपून राहणार आहे? तर कोंबड्यांचं नरड बी दुखायला लागलं ओरडून ओरडून. आता उठा, काल सारखा आज बी उशीर नको व्हाया. उठा. तू आंघोळ करून घे, मी उठतो. अव माझी आंघोळ सकाळी झाली या, तुम्ही अगोदर उठा आणि आंघोळ करून घ्या. आता उठता की कालच्या आणि घालू पाणी अंगावर. आता उठा की काढा किती घोंगडी अंगावरची काढा. उठा 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 उठा. उठलो बस. आता नुसतं उठून बसू नका भोळ्या सांबावानी. पाणी तापलं या, आंघोळ आटपा आणि लवकर आवरा. तुमच्यामुळे मला बी उशीर होतोय शेतावर जाया. तुमच्यामुळे पोरांना बी सवय लागली या, दिस उजाडलं तरी निजून राहायची. ए यमे, ए शिर्या, अरे उठ की, शाळेत नाही का जायचं? चला उठा. ए चंद्री कुठे? ती फाटच गेली या रानात लाकडं गोळा कराया. अरे तुला 1000 वेळा सांगितलं ना तिला नको पाठवतो म्हणून. शिर्या उठ की, चल. ए यमे, तुझं आवरून घ्या पटापट. काय बी स्वतःच्या हाताने करायचं नाही. आपल्या हातापायी धडधकट असून दारू पितोय आणि गाव भरून डारतो.
आणि बायको मरमर राबती. सोन्यासारखा जिमिनीत तुकडा होता तो दारूपायी घातला सावकाराच्या घशात आणि मी आता दुसऱ्याच्या शेतात काम करत फिरती. हे पेटपेट बंद कर. जिमी निकली नाही, घाणवट ठेवली नसती. मग का जिमिनी का बायका पोरासनी का आणि येणाऱ्या पैशाची दारू ढोसा आणि गटार धुंडारच फिरा. आजकाल बाजका जरा वटाच्या चिपळ्या वाजवायचं बंद करण्यात तर दिन एक थोतरीत. आणि तुला कितींदा सांगितलं पुरीला एकटीला धाडत जाऊ नका म्हणून. मोठी झाली ती आता, 13 लागले तिला. अगं चंद्रे, किती घाबरवलंस मला. हसतेस काय शाने? डोईवरची घागर पडली असती म्हणजे तो ताटांच्या इरी पातळ पुन्यांदा एकदा खेप घालावी लागली असती. आज रगड गलाकडे घावली तुला. वय मग आज पहाटे सुटून गेले होते. मग आज काय हाय दुपारच्याला? दुपारच्याला भाकरी आणि ठेचा. वय तू काय खाल्लेस? काय नाही, अशी झाली ना. अरे डोळा हात की गारगोट्या. कोण क्या कटली? हा मी बोलले, काय म्हणणं आहे? माणसं हवत की भिताड अशी चालवतात वय गाडी? ए, तोंड सांभाळून बोल. चौथा सरकार गाडी चालवी त्यात. हा तुला कोणाची गाडी ती ओळखू आलं नाही काय? होय ग? असल कोणाचा बी रस्ता इकत घेतलाय हो त्यानं. मोठा जहागीरदार लागून गेले वय. हे आमचे सरकार धनंजयराव वाकडे. नुसते जहागीरदार नाहीत, समद्या पंचक्रोशीतले राजेत राजे. हा आणि त्यांच्या गाडीच्या समोर तुम्ही येताय होय? तुमच्या माईला घरला जाऊया. पण हे थोरलं पाखरू कोण आहे जरा बघ, माहिती काढ. हो या सरकार. चंद्रे, केवढा वेळ केलास? उठल्यापासून तुझ्या आबानी नुसती शिंग उगारल्यात, चंद्री कुठाय चंद्री कुठाय म्हणून. आणि हे बघ, पातेल्यात कालवण आणि बुट्टीत भाकऱ्या बांधून ठेवल्यात. शिऱ्याने यमी जेवल्यावर त्याने शाळेत धाडून दे आणि तू बी येळेवर जेवून घे. वय
काय ग तो गाव आलीस मगाशीच हा म्हणजे आत्ता. एवढा वेळ आणि इतकुशी लाकडं म्हणजे काय झालं आबा, रानात पाऊस पडला होता ना, म्हणून वाळलेली लाकडं नाही मिळाली, म्हणून उशीर झाला. काय सांगते शेळ्या मेंढराच्या पाठीमाग उधळत फिरली असेल. चालेचा ना चंद्रे तंगड म्हणून टाकेन. अहो किती बोलताय पोरीला. तू का बस तो चल ग चंद्री, मी चालली. तू बी रातच्या लवकर ये हा. होय ग माझी सोनी. चल चंद्री येते हा. चल पुस्तकावर. काय रे शिर्या, ते तुझं हरवलेलं पुस्तक गावलं का? नाही का, क्या शोधतोय सळ. हा मी जरा गावात जाऊन येतो, जेवायला उशीर होईल. आणि ए तू घराच्या बाहेर पडायचं नाही. काय आबा. चल रे शिर्या, चल शाळेत जायला उशीर होतोय ना बा. शाळेसारखं बघायचा. आई तू रे मारामारी करू नकोस. जा. जातो इकडे या. किती वेळा म्हणलं जातो म्हणायचं नाही म्हणून. येतो म्हणा. येतो का? हा जा. हा तिच्या सकाळी सकाळी आलास तोंड दाखवायला. आता आलास तर तोंड उचकट आणि काय हवंय ते सांग. का आला होतास? अहो मी काय इथं तुम्हाला माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला नाही आलो. हे बघ, पैसे विषय मागायला आला असेल तर इथं काय मिळणार नाही. चल निघ, चल चल. ओ शेठ, असं हाडतोड काय करताय? इथं काय फुकट नाही मागायला आलो. माझी जमीन गाणवर ठेवली तुमच्याकडे, त्याच्यावर मागायला आलोय. जमीन? हा हा, तो तुझा अविधभर तुकडा. हा अरे त्याच्या पोटी आतापर्यंत माझ्याकडनं किती पैसे उकळलेस त्याचा हिशोब सांगू. हे बघ, त्या जमिनीबरोबर तुला जरी आता विकला ना तरी माझं व्याजाचे सुद्धा पैसे येणार नाहीत. चल इकडनं निघ, चल. आधी माझे सगळे पैसे टाक आणि मग जमिनीचे कागद घेऊन जा. आणि तोपर्यंत तोंड सुद्धा दाखवू नकोस. चल निघ. मी काय म्हणतो शेठ, आपण हिशोबाचं मागणं बघून. आता मला फक्त 100 रुपये द्या. आठवडाभर मग नाही मागणार मी पैसे. ए जा रे बाबा, उगा सकाळी सकाळी डोकं फिरू नकोस. ठीक आहे, 50 रुपये द्या. आता जातोस का तुला उचलून फेकायला सांगू? बरं आजच्या दिवसात पुरते 10 रुपये. आता पुरते. भीम्या, गोंद्या, जरा बाहेर आहे रे. जातो. सकाळी सकाळी येतात भिका मागायला. नुसतं दारू डोसायला पाहिजे, कामं करायला नको काय? तुझ्या हल्ल्याला पुण्यांदा कामावर घ्यायचं म्हणशील ना तर तेवढं वाटू नकच बघ. म्या काय हौशेनं काढलं होय तुझ्या नवऱ्याला. अगं हप्त्यातून 4 दिवस खाडा करते बघ आणि येतंय कधी ते बी टाकतो. तू बी घे की जेव. काय आपण दोघे एकत्रच जेव. तुला ठाव आहे ना चंद्रे, हे आल्या बिगर मी जेवणार नाही ते. आणि त्यांच्या यायचा काय काळ येळ नाही.
तू घे 2 घास खाऊ. आय मला जेवायला नको. आज मला जास्त भूक बी नाही लागली म्हणून मी नंतरच जेवेन. बर. रताळ्या कुठे चाललायस? अरे पण हे कर माझे पैसे आता माझे आहे, चला निघा. पण हे माझी चोरले का? शिवा दादा कुठे? बाहेर गेलेत. मला एक 5 रुपयाची दे. हं? 10 रुपयाची दे लवकर. हा लवकर. लवकर दे. 2 दिवस चांगलं दारू नाही पेलो. 2 दिवस थोडी दारू पोटात पिली ना की जरा बरं वाटेल. कुणी दिला रे हा ग्लास? काय हणम्या, चोरासारखा येऊन प्यायला लागलास? चोरून कुठं? आधी पैसे द्यायचं. प्यायच्या आधीच सगळेच नाही असं करतोस. ज्याला त्याला लायकी परमाने वागवतो मी. लांब नग. पैसा दे आणि पी. शिवा अरे माझ्याकडे नाहीत रे पैसे. उद्या नाही तर परवा तुझे समजे पैसे परत देतो. उधार देणं म्हणजे खड्ड्यात जाणं. उद्या कधीच येत नाही हनुमंतराव. चला निघा. असं तोंडचा गलास घेऊ नकस. पाप लागन तुला. हणम्या जातो का मार खातोस आता? माझा बी दिसी. माझा बी दिसी तवा दावीन मी तुला. अरे जा रे. आई आपाला परत कामावर नाही का घेणार? नाश्ता. ए आई, आबाला कामावर का नाही घेणार? मी सांगू? आबा तिकडे बी आईला मारत असेल म्हणून. यमे येऊ गुमान. ए आई, आबा आलो. तू तोंड बंद कर आणि जेव गुमान. हात पाय धुवून घ्या. जेवायला वाढते. मला नाही जेवायचं. आता जेवून घ्या. मला लय कामं आटपायची आहेत. अरे नका म्हटलं ना. कळत नाही काय? तुम्ही काय बघता? जेवा कुमार जेव. चंद्रे तू जेवून घे आणि आवरून बी घे. मी येते. वय. सोपान, मला
बोलविलच सरकार. ती सकाळची पोरगी, तिचा पत्ता काढ. जी. ती पाहिजे मला हा. आत्ता. आत्ता अहो सरकार कसं जमणार? जमीव शोधून काढ तिला. पाहिजे तेवढा पैसा वत. आणि जर नाहीच म्हटली तर आण सरळ उचलून बघू पुढचं पुढं. अहो पर सरकार पप्पाने जेवढं सांगितलंय तेवढं गुमान कर. हा करतो. माझ्या मायबापानं तुमची सेवा करण्यासाठी जन्माला घातलंय मला. आणतो. ती नाही गावली तर तिच्या परीस फार्मच दुसरी आणतो. पण तुमची रात्र कोरडी नाही जाऊ देणार हा सोपाण्या. तीच मिळते का बघ. झाकवते ताज्या मासळीवाणी फडफडीत होती. सरकार रोज मासाड्या धरू धरू माझ्या धोतराची पार मच्छरदाणी झाली हो. मी ऐक बोलू का सरकार? तुम्ही आता लगीन करून टाक. लगीन? हा अहो तुमच्या फरमाईशी वरच्यावर वाढायच लागले. मासडी आण, कोंबडी आण. रोज बाहेरचं खाणं बरोबर नाही सरकार. म्हणून म्हणलं लगीन करून टाकाच. लगीन? हा लग्नाचा विचार माझ्या बी डोसक्यात घोळतोयच म्हणा. बघा करून टाकू. आता तू लागत्या कामाला. एखादी फक्कड पोरगी काढ शोधून माझ्यासाठी. ते बी काम मॅच करायचं काय? अहो सरकार हे म्हणजे असं झालं की लगीन का करीत नाहीस तर नवरी तूच का होत नाहीस. एक संपत आला सरकार. मी आणतो मासडीला शोधून. हा मासडी बानी तुझी खजानी. मग सांग की गुरुजी काय म्हणले? गुरुजींनी मला उठवलं. म्हणाले सांग तुझं पूर्ण नाव. म्या सांगितलं यमे हन्म्या रांझणे. तो सगळी माझ्यावर हसायला लागली. हसणार नाही तर काय? असं सांगतात आहे कोणी नाव? यमी हन्म्या रांझणे. पूर्ण नाव सांगायचं. माझं नाव यमुना हनुमंतराव रांझणे. कळलं का? वय की गाके. कधी कधी मला लय कंटाळा येतो शाळेत जायचा. असं वाटतं की दिवसभर खेळत राहावं. अक्के मी तुझ्या एवढी मोठी कधी होणार? होशील की लवकरच. का ग? मी तुझ्या एवढी मोठी झाले ना बाबा माझी बी शाळा बंद करतील. मग मज्जाच मज्जा. राम राम जान बोकाशे. राम 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 सोपानराव. आज वाट कशी काय वाकडी केली? हा तुमच्याच नागमोडी चालीच्या तक्रारी कानावर यायला लागल्या. म्हणलं बघा तुम्ही म्हणून लोकांची चामडी खरवडून दमडी वसूल करताय. व्याजाचा दर वाढविताय. म्हणलं बघाव काय काय चाललंय. का गरीबाची चेष्टा करता सोपानराव? गरीब आणि जान बोका शेठ मायला. असं काय करता सोपानराव? अहो जानकोबा नाव आहे माझं. नाही 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 जान बोकाच. अहो बोका कसा उंदराला त्याच्या असं पंजामध्ये धरतो तसं तुम्ही समध्या गावकऱ्यांना तुमच्या पंजामध्ये असं पकडून ठेवलंय आणि खाताय लोण्याची गोळी वरच्यावर. कशाला खोटं खोटं दात हीच कटून हसताय? अहो मी कशासाठी आलोय ते आधी ऐकून घ्या की. बोला. आपल्या सरकारचं एक खाजगी आणि नाजूक काम आहे. वाकडे सरकारांचं खाजगी आणि नाजूक काम आहे? अरे बापरे. अहो घाबरू नका. एवढं काय घाबरायला झालंय? आपल्या सरकारला लगीन करायचंय आता. तर त्यांच्यासाठी स्थळ शोधण्यासाठी मी जरा बाहेर पडलो. 4-5 लोकांना सांगितलं म्हणलं तुमच्या बी कानावर घालून ठेवावं. असं होय. आता काळजी सोडा. कासरा वडा शेठ. आपल्याला गोरगरीबा घरची आडल्या नाडल्याची देखणी आणि कवळी पोरगी शोधा. सरकारांसाठी गरीबाची पोरगी आणि ते कशा बाई? आपल्याला काय मोठ्या लोकांची मोठी कारण नाही तरी पण आपल्याला काय धू म्हणलं की म्हैस धुवायची. किती शेर दूध देते ते विचारायचं नाही. अडल्या नडल्या गरीबाची लेक. आणि म्या असा एक गावात माणूस आहे. गरीब बी आहे आणि दरिद्री बी आहे. अहो दारूसाठी घरदार बी विकेल. चंद्री त्याची मुलगी लग्न करायला हरकत नाही पण मुलगी थोडी चालेल.
गरीब घरची ना आडल्या नाडल्याची आहे नव हा मग चालेल. आणि तुम्हाला तर आपल्या सरकारचा स्वभाव माहितीच आहे, हात असा ढिला आहे. होय. आई बापाचं बी कल्याण होईल आणि पोरीचं नशीब फळ फळल. आणि तुम्हाला बी मलिदा मिळेल की माइंदळ. आजच्याच त्याला घेऊन यायचं. ते कमळीनं तुझ्याकडं मला द्यायला 10 रुपये दिले होते, ते दे बरं जा. 10 रुपये माझ्याजवळ नाही आबा, नाही दिले. नाही अगं आठव ना जरा, तिनेच मला सांगितलंय तुझ्याकडून घ्यायला. नाही आबा, खरंच नाही, आईचं ना काय. बरं तू जा, तुझं काम कर जा. घे खायला घे. खायला जनावरांच्या पोटात बी हायता चारा पडतोय. मी इथं कालपासून टाचा जिजून माझ्या पोटात काय औषध पडना. कसं चालणार हनुमंतराव, काहीतरी करायला पाहिजे. आबा कुठे निघालात? तुला काय करायचंय? फौजदार आहेस तू? नाही, मी आपलं असंच विचारलं. मी जरा पारावर जाऊन येतो. घे खा. शिवाच्या गुत्त्यावरची आधी शोधू आणि नाही सापडला तर मग अरे उकिरडा धुंडाळू. अरे हडम्या, सैतानाचं नाव घेऊ आणि सैतान दरवाजात ये 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 ये. अरे तुझ्याचकडे जायला निघालो होतो. माझ्याकडे वसुलीला? अहो माझ्या जिमिनीपासून तर माझ्या अंगावरच्या लंगोटीपर्यंत सगळं घाणवट पडलं तुमच्याकडं. आणि दात कोरवा म्हटलं तर अन्नाचं हे कर नाही घरात. वसुली करत ये तांबे आणला होता. हा थोडे पैसे द्या, पण आधी पैसे मग तांबे. त्यात ह्यो जमा करून घेतला आणि म्हणजेला मला दाखवला अंगठा. अरे असे किती दिवस दात करून पोट भरशील? अरे एक दिवस घरातली भांडी कुंडी सुद्धा संपतील, मग काय करशील? अरे त्यापेक्षा आपल्याकडे सुद्धा कन्वडीला 5-50 हजार रुपये असावेत. अरे महिन्यापोटी 4-5 वेळा मटण बासुंदीपुरी तोंडात पडावी असं नाही का रे वाटत तुला? रोजच्या दारूची ददात सुटावी असं नाही का वाटत? वाटतंय ना, लय वाट. पण त्याच्यासाठी तुम्हाला मला दत्तक तरी घ्यावं लागेल, नाही तर मला मटका तरी लागला पाहिजे. अरे मटकाच तर लागलाय तुला. बस 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 बस. तुझी मुलगी चंद्री. चंद्री तिचं काय? अरे तिला एक श्रीमंत स्थळ आणलंय मी. काय तुम्ही बोलताय? ते लग्नाचं वय आहे का? ती लहान आहे होती अजून. अरे इतकं छान स्थळ शोधून काढलंय की जन्मभर आठवण काढशील माझी. नाही तुम्ही म्हणता ते समजा बरोबर धरलं. ती एवढी मोठी माणसं, आपण गरीब माणसं, त्यांचं मानपान देणं घेणं. अरे हीच तर खरी मीठ आहे. आपल्याला देणं काही नाही मुलीशिवाय, फक्त घेणं आहे. म्हणजे या स्थळाला हवी आहे ती सुस्वभावी मुलगी. उलट थाटामाटात लग्न तेच करून देणार आहे. आणि वर वधू दक्षिणा म्हणून रक्कम सुद्धा तुलाच मिळेल. मग कर माझ्या आयुष्यभर काय ती पी दारू आयुष्यभर. मला एक सांगा, म्हणजे पोरगा काय आंधळा पांगळा मुका बहिरा नाही ना? कारण लई मेहरबानी चालली. असं कसं म्हणता? असं स्थळ शोधीन का मी तुमच्यासाठी? अहो इतकं सुंदर स्थळ अशा पंचक्रोशीत सुद्धा शोधून सापडणार नाही. नाही मला आधी कमळीला विचारलं पाहिजे. अरे ते मागवून बघू. तू आधी माझ्याबरोबर चल, प्रत्यक्ष त्यांचं घर आणि ते स्थळ बघ. चल चल. आता लगेच? आता वेळ कशाला वाया घालवायची? अरे चल लगेच, भट्टी तापलेली आहे. तोड उघड आणि पहिल्या धारेची घालून घे घशात. चल 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 लवकर. आहे हे काय आणलं? लय काय नाही ग. जोंधळ्याचं पीठ, तांदूळ, भाजीपाला आणि खाकरे आणले. आताची आणि उद्या सकाळची चूल पेटल आता. आई कुठं चालली? बस की बाईस.
न ग पोरं तर येतील शाळेतून भुकेजून. भाकऱ्या थापते आणि भाजी परतते. सकाळी कोरडीच भाकरी खाली नव. च्या टाकती वाईच. चंद्रे, ए चंद्रे, अगं दुधाचा तांब्या काय झाला इथला? माहित नाही, दुपारच्याला घासायला बी नव्हता. आता घासाय कुठून असल? दूध कुठं दिलंय? तुझा आबा कवा गेला ग? आबा सकाळीच बाहेर गेलात. पारावर जाऊन येतो म्हणले. जाताना काय हातात होतंय वय त्याच्या? काय दिसलं नाही, पण जाण्याच्या आधी विचारत होते की आईनं कुठं पैसे ठेवले आहेत का. अरे काय झालं अण्म्या? नाही आपण नंतर कधीतरी येऊ. अरे चल माझ्याबरोबर, मी आहे, कशाला काळजी करतो? चल ये चल. अरे काय झालं? चल माझ्याबरोबर. अरे मी आहे ना. अरे ये तू, ये चल, ये लगेच. जनकोबा, अहो हे काय? अरे हे काय नाही, हे कोणते विचार? अरे हेच ते धनंजयराव वाकडे सरकार. मग आपण नंतर कधीतरी येऊ. आता चला. थांब रे, तू काय घाबरतो? मी आहे ना. चल आपण जाऊ. चल चल. अरे ये, अरे ये, काय घाबरतो? ये तू. अरे ये, मी सांगतो, ये. सरकार, कोण रे? मी जनकोबा. सोपान, वय सरकार. सरकाराबरोबर पंगा घेतो का रे? हा चला. का आला होता? तुमच्या लग्नासाठी. बोला. सरकार, हा अण्म्या, ह्याचीच मुलगी आहे लग्नाची. बसा. ए, वर बस. कोणच्या गावचा रे तू?
मी रांजणगाव. माझी पोरगी आहे लग्नाची. काय नाव त्याचं? चंद्रलेखा. चंद्रलेखा. डबल बॅरल गन सारखं नाव आहे की चंद्रलेखा. पोरगी पण तशीच आहे ना व भक्कम. माझी पोरगी वाईच. हनव्या ते बघतील की सरकार. हा सरकार कधी येतं पोरगी बघायला? बघू, कळवतो. सरकार, आपण उद्या गडदे पाटलांच्या फार्म हाऊसवर जाणार आहेत नवा. तर तवा रांजणगाव वाटेतच लागतंय. 5 मिनिटात पोरगी बघू आणि पुढे निघू. ठीक आहे. हनव्या, उद्या सरकार तुझ्या घरी येणार आहेत. ठरलं तर मग. थांबा. विडा घ्या. विडा घ्या. निघा. येतो सरकार. नाही जमायचं धनकोबा. त्यांचं वय बघितलं का किती आहे सरकारचं? नीट बघितलं तर आपल्याच वयाचे वाटते ते. आणि इथली माझी पोरगी मालकीन होणार. आपल्या टकोऱ्याला काय झेपत नाही. अरे तुझं टकुरं बाजूला ठेव आणि मी काय सांगतो ते ऐक. अरे तुझी पोरगी धनंजयराव वाकडे सरकारांची नुसती बायको नाही. अरे तो त्यांच्या अख्ख्या इस्टेटची मालकीण होणार आहे. आणि मग तुझं बी दिस बदलायला असं कितीसा येळ लागतोय. लोक लय बोंबलं सुटतात नाही. बापाला पोरगी जड झाली, बापाला पैशाचा चढ भरलाय, काय 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 नग म्हणून म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधतोय. असलं काय काय बोलणार लोक नग त्याच्या. अरे लोकांचं म्हणशील तर नुसतं अरे गुलाल तिथे सांग मला अशी म्हणणारी असत्यात. तू फक्त तुझा विचार कर. बरं आता पर नाही आणि बीर नाही. अरे बघ तुझ्यासाठी पहिल्या धारेची आणलेली आहे. आता थोडी थोडी आणि उधार मागून प्यायची बंद कर. अरे आता सरकार करायचं आपण. चला चला आता. हत्तीवाणी सुलाय सुलाय. कुठं उलटला होता दिसभर? हा हा जनकोबा संघ शेराच्या गावात गेलो होतो. मग जनकोबाच्या मड्यावरच घातला असाल तांब्या. कमळे जास्त बोलायचं काम नाही. तुझा आता रोजचा तमाशा सुरू करू नका. 2 दिवसानं प्यालोय मी. मला जरा सुख घेऊ दे. हा तुझा तो सोन्याचा तांब्या एक तो तुझ्या तोंडावर होत्या. हा उद्या कामावर जायचं नाही. कामावर जाऊ न ग. तर मग जेवढं सांगितलं तेवढं करायचं. उद्या तू आणि पोला झॅक पॅक तयार आवरून घरात बसायचं. एक मोठा पाहुणा येणार आहे आपल्याकडे. डावा खेळणार आहे मी आता. तुझं जमलं नाही तर आपली जन्माची ददात मिटून जाईल. त्यामुळं
जेवढं सांगतो तेवढं करायचं. उद्या कामावर जायचं नाही, ध्यानात ठेव. नाही असं आहे रे. मोठं पाहुणं. चला आवरा आवर रे. हा काय अरे हे खोच आतमध्ये आणि सगळे बटणं लाव. हा चंद्रे चात जास्त पाणी घालू नको, नुसतं दुधाचं कर. ए चटवास कधी गाजरा माळ जरा चांगलं दिसल. हवं हा कोण येणार आहे, कशा पायी येणार आहे, काय सांगितलं नाही तुम्ही? गाडी आली, गाडी आली. आवरा आवरा लोक.